तर मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर मी तुमचं स्वागत करतो आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. मग आपले नियोजन झालं, सगळं स्वच्छता करायचं. मग आपण मस्तपैकी स्वच्छता सगळी करून घेतली मित्रांनो. गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभरायची चालली मित्रांनो. उभरायची मधरच्या पायाला काहीतरी लागलं. काळू कसं आहे मित्रांनो? काळू काळू मस्तपैकी गुढी उभरायची चालली इथं असा लावायची. अजून गाठी ती बांधायची चालले मित्रांनो, त्यात मी व्हिडिओ काढतो. मित्रांनो, आईनं मी गुढी उभी करून घेतली आणि गुढी उभी केल्यानंतर थोड्या वेळानं आईनं पण पूजन करून घेतलं मस्तपैकी. मित्रांनो, गावाकडे पण अशीच गुढी असते. तुमच्याकडे कशी असते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. मित्रांनो, परत हे पाला खावा लागतो. आता ह्याचं काय शास्त्र आहे आपल्याला काही एवढं माहित नाही. तुम्हाला माहित असलं ना कमेंट मध्ये नक्की सांगा. थोड्या वेळानं काकी पण आल्या. मग आईनं त्यांना हळदी कुकू लावून घेतलं. काही वेळानं मग आपण गेलो हांड धुवायला. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल काय विषय आहे. तर मित्रांनो, आमच्या गावची अशी परंपरा आहे की आमची कावड ज्यावेळेस खंडोबाच्या मंदिराला धार घालते त्यावेळेस उभारलेल्या गोळ्या खाली घेतल्या जातात. मित्रांनो, आमच्या गावाची अशी प्रथा आहे. तुमच्या गावाची आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा. परत मग चिक्यानं करणं जोडून घेतलं मित्रांनो. साऊंड सिस्टमचं तर नियोजन आपण लावलंच होतं. तोपर्यंत आपण पण एक व्हिडिओ काढून घेतला मस्तपैकी मित्रांनो. आता ह्याला आपण धुवून बिवून व्यवस्थित करायचं. तोपर्यंत पावसाला पण सुरुवात झाली मित्रांनो. पाऊस नाही तर नुसत्या गारा पडल्या मित्रांनो. असल्या गारा पडल्या ना मित्रांनो, तुम्ही विचार पण करू शकत नाही कशा आहे त्या गारा. मग मित्रांनो, मग आपलं मित्र आलं सगळं फेट लावाय घेतलं कावडीला. कावड नटवायचं नियोजन लावलं मित्रांनो. आपले सगळे कार्यकर्ते आले होते. मस्तपैकी व्हिडिओ काढला भावांनी. मित्रांनो, तुम्ही आपल्याला एवढा ब्लॉग बघता पण सबस्क्राईब करत नाही. आणि हा आमच्या मंडळाचा टी शर्ट आहे. कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. एकदम खतरनाक. काही वेळानं शेड पण उभं करून घेतलं मित्रांनो. आणि परत मग आपण पण एक मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला. परत आपली कावड गावात जायचं नियोजन झालं मित्रांनो. मग आपण गेलो की गावात. काही वेळानं गावात पोचलो. गावात पोचल्यानंतर आपल्या कावडीचं हांड भरून घ्यायचं नियोजन लागलं मित्रांनो. बायानं लगेच हांड भरून घेतलं मित्रांनो. आपल्या गावातल्या सगळ्या कावड्या आल्या होत्या मित्रांनो. मित्रांनो, आमच्या कावडींची अशी प्रथा आहे की गावातल्या सगळ्या मंदिरांना धार घालते. तुमच्या इकडे असं असतं का कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हा दिवस आपला खूपच भारी गेला ना. कारण आपला आज होता गुढीपाडवा आणि आपली कावड गावात जातील लय धिंगाणा केला. पुढे बघा.
मित्रांनो मग आपण गेलो भवानी मातेच्या मंदिरापाशी, इथली आरती झाल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर आपली तिथं आरती केली. मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, आणि एवढा ब्लॉग बघितला असला ना तर सबस्क्राईब करून जावा.